नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. एक अत्यंत संतापजनक घटना मावळ तालुक्यातील जवन पवना डॅम परिसर येथे उघडकीस आली आहे. पोटच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या 42 वर्षीय पित्याविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2024 मध्ये ही घटना घडली. आरोपी शिवाजी आसाराम चव्हाण, वय वर्ष 42, मूळ राहणार बोरखेडी, जिल्हा हिंगोली, हा सध्या मावळमधील जवन येथे वास्तव्यास आहे. फिर्यादी पीडित मुलगी अल्पवयीन असताना आरोपीने तिच्या हतबलतेचा फायदा घेत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. ही घटना एकदा नव्हे तर 3 ते 4 वेळा घडली. नराधम पित्याने पीडितेवर अत्याचार केल्यानंतर जर ही बाब कोणाला सांगितली तर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली होती. पित्याच्या दहशतीमुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली व भीतीपोटी ती आजवर गप्प राहिली. काही दिवसांपूर्वी पीडित मुलगी छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या मावशीकडे राहण्यास गेली. तेथे गेल्यानंतर शारीरिक आणि मानसिक छळातून मुक्त होण्यासाठी तिने अखेर धाडस करून पोलिसात तक्रार देण्याचे ठरवले. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शिवाजी चव्हाण याच्यावर कलम 4, 5 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण मावळ परिसरात खळबळ उडाली असून नराधम पित्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.